हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मागील काही लेक्चर पासून आपण पुणे महानगरपालिका सरळ सेवा भरतीसाठी एक कंप्लीट लेक्चर सीरीज चालू केली आहे। आजचा आपला तिसरा लेक्चर आहे आणि मित्रांनो, मागच्या लेक्चर मध्ये आपण मराठी व्याकरणाशी संबंधित सर्व इन्फॉर्मेशन बघितलेली आहे। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण सामान्य विज्ञान व माहिती तंत्रज्ञान म्हणजेच की जनरल सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही पुणे महानगरपालिका अंतर्गत ज्या पण पोस्टची तयारी करत आहात, तुम्हाला त्या पोस्टसाठी सामान्य विज्ञान व माहिती तंत्रज्ञान याविषयी माहिती असणे आवश्यक आहे, कारण की तुम्हाला प्रत्येक परीक्षेच्या सिलेबस मध्ये सामान्य विज्ञान व माहिती तंत्रज्ञान हे दोन्ही टॉपिक जनरल नॉलेज या सेक्शन मध्ये दिलेले आहेत। त्यामुळे जे विद्यार्थी पुणे महानगरपालिका सरळ सेवा भरती या परीक्षेची तयारी करत आहात, त्या विद्यार्थ्यांनी आजचा हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ लेक्चर अतिशय उपयुक्त ठरणार आहे, कारण की मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण अशा प्रकारचे एमसीक्यूज, अशा प्रकारची थेअरी बघणार आहोत जे तुम्हाला येत्या परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात आणि जे पुणे महानगरपालिका सरळ सेवा भरतीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा। मित्रांनो, सर्वात पहिले आपण डिस्कस करूया की माहिती तंत्रज्ञानवरती कशा प्रकारे प्रश्न हे विचारले जातात आणि कशा प्रकारे त्याची उत्तरे दिलेली आहेत। मित्रांनो, या ठिकाणी मी प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर उत्तर दिलेलं आहे, तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष द्या, कारण की एका प्रश्नामध्ये दोन प्रश्न दडलेले असतात। त्यामुळे प्रत्येक प्रश्न व्यवस्थितपणे तुम्ही वाचायचा आहे आणि त्याचं उत्तर हे लक्षात ठेवायचं आहे। तर या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न विचारलाय, संगणकाचा जनक कोणाला म्हणतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे की चार्ल्स बॅबेजला संगणकाचा जनक म्हणतात। चार्ल्स बॅबेज यांनी 1822 मध्ये संगणकाचा शोध लावला। चार्ल्स बॅबेजने पहिल्यांदा शोध लावलेल्या संगणकाचे नाव आहे डिफरन्शियल इंजिन। लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की चार्ल्स बॅबेजच्या पहिल्या संगणकाचे नाव काय होते। तर याचं उत्तर काय येईल की चार्ल्स बॅबेजच्या पहिल्या संगणकाचे नाव डिफरन्शियल इंजिन होते। त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलाय, भारतात प्रथम संगणक कोठे स्थापित केला गेला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे की भारतातील पहिला संगणक भारतीय सांख्यिकी संस्था कलकत्ता येथे स्थापित केला गेला। तिसरा प्रश्न, जगातील पहिले सुपर कॉम्प्युटर कोणी बनविले? आणि याचं उत्तर आहे की जगातील पहिले सुपर कॉम्प्युटर CDAC ने बनविले होते। चौथा प्रश्न, भारतात बनवलेल्या सुपर कॉम्प्युटर्सचे नाव काय आहे? तर मित्रांनो, भारतातील सुपर कॉम्प्युटर्सचे नाव आहे परम, हे CDAC द्वारे उत्पादित आहे। पाचवा प्रश्न, संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे की संगणक साक्षरता दिन 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। आता आपण बघूया यावरील पुढचे विचारलेले प्रश्न। तर मित्रांनो, पुढचा प्रश्न दिलाय, जगातील सर्वाधिक संगणक असणारा देश मानला जातो, म्हणजेच की असा कोणता देश आहे ज्याला सर्वाधिक संगणक असणारा देश मानला जातो? तर मित्रांनो, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा जगात सर्वाधिक संगणक असणारा देश मानला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय की संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? तर संगणकाचा मेंदू CPU ला म्हणतात। CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। त्यानंतर आहे BIOS, याचा विस्तार काय आहे? म्हणजे याचं पूर्णपणे संक्षिप्त रूप तुम्हाला सांगायचं आहे। तर मित्रांनो, BIOS चे पूर्ण नाव आहे बेसिक इंटरनल आउटपुट सिस्टीम। हा शब्द प्रत्यक्षात बेसिक इनपुट अथवा आउटपुट सिस्टीमचा एक छोटा प्रकार आहे। BIOS चे मुख्य कार्य म्हणजे PC वर ऑपरेटिंग सिस्टीम बूट करणे। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय, WWW चा शोधकर्ता कोण आहे? तर मित्रांनो, टिम बर्नर्स-ली आणि रॉबर्ट कॅलियाऊ हे WWW चे म्हणजेच की वर्ल्ड वाईड वेबचे शोधक आहेत। या दोघांनी मिळून 1989 मध्ये WWW चा शोध लावला। त्यानंतर 10वा प्रश्न विचारलाय, संगणकाची सर्व प्रकारची माहिती किंवा आउटपुट पाहण्यासाठी कोणत्या डिव्हाइसचा वापर केला जातो? तर मित्रांनो, संगणकाची सर्व प्रकारची माहिती किंवा आउटपुट पाहण्यासाठी मॉनिटर वापरला जातो। अशाच प्रकारे पुढचा प्रश्न काय विचारला बघा, संगणकात जाणाऱ्या डेटाला काय म्हणतात? तर संगणकावर जाणाऱ्या डेटाला इनपुट असे म्हणतात। आउटपुटचे माध्यम काय आहे? आउटपुटचे माध्यम म्हणजे प्रिंटर आहे। CD-ROM चे पूर्ण स्वरूप काय आहे? तर CD-ROM चे संपूर्ण स्वरूप कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी आहे। संगणकात RAM चा अर्थ काय आहे? RAM म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी। त्यानंतर 15वा प्रश्न विचारलाय, संगणक हार्डवेअर ज्यात मोठ्या प्रमाणात डेटा साठवता येतो त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो, व्यवस्थितपणे लक्ष द्या की संगणक हार्डवेअर ज्यात मोठ्या प्रमाणात डेटा साठवता येतो त्याला मॅग्नेटिक टेप हार्ड डिस्क असे म्हणतात। त्यानंतर 16वा प्रश्न विचारलाय, संगणकात मेमरीच्या प्रकारात कोणाला मोजले जात नाही?
संगणकात सर्व्हर या मेमरीच्या प्रकारात मोजला जात नाही। त्यानंतर 17वा प्रश्न विचारलाय, संगणकात महत्त्वाची 2 आउटपुट साधने कोणती आहेत? तर मित्रांनो, संगणकात 2 महत्त्वाची आउटपुट साधने आहेत, मॉनिटर आणि प्रिंटर। पेन ड्राईव्ह म्हणजे काय? तर मित्रांनो, पेन ड्राईव्ह ही एक इलेक्ट्रॉनिक मेमरी आहे। पेन ड्राईव्ह एक पोर्टेबल युनिव्हर्सल सिरियल बस म्हणजेच की USB फ्लॅश मेमरी डिव्हाइस आहे, ज्याचा वापर संगणकावरून ऑडिओ, व्हिडिओ आणि डेटा फाइल्स स्टोअर आणि ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो। त्यानंतर बघा 19वा प्रश्न दिलाय, कॉम्प्युटरमध्ये बिल्ट इन मेमरी काय आहे? तर मित्रांनो, संगणकात बिल्ट इन मेमरी म्हणजेच की रॉम रीड ओनली मेमरी आहे। त्यानंतर 20वा प्रश्न विचारलाय, फाईल सेव्ह केल्यानंतर संगणक बंद असतो तेव्हा कुठल्या ठिकाणी डेटा असतो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे की जेव्हा एखादी फाईल सेव्ह केल्यावर संगणक बंद केला जातो तेव्हा डेटा दुय्यम स्टोरेज मध्ये असतो। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण 20 प्रश्नांची उत्तरे बघितलेली आहेत। तर माहिती तंत्रज्ञानावरील अजून काही महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करूया, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। तर 21वा प्रश्न विचारलाय, www चे पूर्ण नाव किंवा संपूर्ण विस्तार काय आहे? तर मित्रांनो, www चे पूर्ण नाव आहे वर्ल्ड वाइड वेब। त्यानंतर प्रश्न विचारलाय, कॅशे मेमरी का वापरली जाते? तर मेमरी आणि प्रोसेसर दरम्यानचा वेग अडथळा दूर करण्यासाठी संगणकात कॅशे मेमरी वापरली जाते। 23वा प्रश्न विचारलाय, संगणकात शब्दाची लांबी कशी मोजली जाते? एखाद्या शब्दाची लांबी संगणकात बाईटद्वारे मोजली जाते। 24वा प्रश्न विचारलाय, प्रोग्राम किंवा निर्देश असलेला संगणक प्रणालीचा भाग कशाला म्हणतात? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे प्रोग्राम किंवा निर्देश असलेल्या संगणक प्रणालीच्या भागाला सॉफ्टवेअर असे म्हणतात। त्यानंतर बघा 25वा प्रश्न विचारलाय, इंटरनेटवर वापरली जाणारी संगणक भाषा कोणती आहे? तर मित्रांनो, इंटरनेटवर वापरली जाणारी संगणक भाषा म्हणजे जावा आहे। लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। 26वा प्रश्न दिलाय, सर्वात वेगवान संगणक कोणता मानला जातो? आणि याचं उत्तर आहे की सर्वात वेगवान संगणक हा एक सुपर कॉम्प्युटर म्हणून गणला जातो। HTTP म्हणजे काय? HTTP म्हणजे URL मधील एक प्रोटोकॉल आहे। HTTP चा संपूर्ण विस्तार हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हा आहे। तर मित्रांनो, माहिती तंत्रज्ञानावर आधारित 28वा प्रश्न विचारलाय, HTTPS चा विस्तार काय आहे? आणि मित्रांनो, HTTPS चे पूर्ण नाव हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे आहे। HTTPS प्रोटोकॉल OSI मॉडेलच्या ट्रान्सपोर्ट लेअरवर कार्य करते, जे लेअर सिक्युरिटीसाठी ओळखले जाते। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय, ब्राउझर म्हणजे नेमकं काय? आणि मित्रांनो, जाणून घ्या की ब्राउझर इंटरनेटवर वेब पृष्ठे शोधण्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे। वेब ब्राउझर एक सॉफ्टवेअर आहे जे ब्लॉग, वेबसाईटवर उपलब्ध लेख, प्रतिमा, व्हिडिओ आणि ऑडिओ आणि गेम्स इत्यादी इंटरनेटवर उपलब्ध सामग्री पाहण्यास आणि वापरण्यास आपल्याला मदत करते। काही सर्वात लोकप्रिय ब्राउझर म्हणजे गुगल क्रोम, सफारी, मोझिला, फायरफॉक्स, ओपेरा इत्यादी आहेत। तर अशा प्रकारे ब्राउझरची या ठिकाणी पूर्णपणे माहिती दिलेली आहे। दिलेल्या या उत्तरामध्ये कोणत्याही पॉइंटवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात लोकप्रिय ब्राउझर म्हणजे कोणते? तर सर्वात लोकप्रिय ब्राउझर कोणते आहे? आताच आपण बघितले, गुगल क्रोम, सफारी, मोझिला, फायरफॉक्स आणि ओपेरा। त्यानंतर बघा 30वा प्रश्न विचारलाय, संगणक विषाणू म्हणजेच की व्हायरस म्हणजे काय? तर व्हायरसचे पूर्ण नाव आहे व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्स अंडर सीज, या ठिकाणी दिलेला आहे बघा। त्यानंतर ते सांगतात की व्हायरस हे कॉम्प्युटरमधील लहान प्रोग्राम असतात जे संगणकात प्रवेश करतात आणि संगणकाच्या कार्यावर परिणाम करणारे स्वयं अंमलात आणलेले प्रोग्राम असतात। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय की ईमेल म्हणजे काय? तर मित्रांनो, ईमेलचे संपूर्ण फॉर्म इलेक्ट्रॉनिक मेल आहे। ईमेलद्वारे संदेश एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा अधिक व्यक्तींकडे डिजिटल स्वरूपात प्रसारित केला जातो। हे इंटरनेटद्वारे चालवले जाते। तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो या ठिकाणी की ईमेलची जी प्रोसेसिंग असते तर ती कशाद्वारे चालवतात? तर मित्रांनो, ईमेलची प्रोसेसिंग इंटरनेटद्वारे चालवली जाते। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय, ईमेलचे जनक कोण आहेत? तर मित्रांनो, रेमंड टॉमलिन्सन हे ईमेलचे आरंभकर्ता म्हणजेच की ईमेलचे जनक आहेत। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय, HTML चे पूर्ण स्वरूप काय आहे? तर मित्रांनो, HTML चे पूर्ण नाव हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे आहे। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय, EDP म्हणजे नेमकं काय? तर EDP म्हणजे इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग।
अशाच प्रकारे अजून काही प्रश्न डिस्कस करूया। पुढचा प्रश्न विचारलाय LCD चे पूर्ण नाव काय आहे? तर मित्रांनो, LCD चे पूर्ण नाव लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले हे आहे। हे एक सपाट पॅनल प्रदर्शन तंत्रज्ञान आहे जे सामान्यतः टीव्ही आणि संगणक मॉनिटर मध्ये वापरले जाते। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय OCR चा विस्तार काय आहे? तर मित्रांनो, OCR चे पूर्ण नाव ऑप्टिकल चार्टल रिकॉग्निशन आहे। OCR हे एक तंत्रज्ञान आहे ज्याद्वारे आम्ही प्रतिमा, PDF फाईल किंवा हस्तलिखित दस्तऐवज इत्यादींद्वारे विविध दस्तऐवज डेटामध्ये रूपांतरित करतो, ज्या योगे संगणक ते समजू शकेल। त्यानंतर 37वा प्रश्न विचारलाय प्रथम संगणक माऊस कोणी बनवला? तर मित्रांनो, प्रथम संगणक माऊस डग्लस एंजलबर्टने तयार केला होता। त्यानंतर 38वा प्रश्न विचारलाय कॉम्प्युटरच्या संदर्भात ALU म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, व्यवस्थितपणे लक्ष द्या की ALU म्हणजे अरिथमॅटिक लॉजिक युनिट, म्हणजेच की अंकगणितीय तर्क एकक। त्यानंतर 39वा प्रश्न विचारलाय IBM म्हणजे काय? तर मित्रांनो, IBM ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे। ही कंपनी 1911 मध्ये कॉम्प्युटिंग, टॅब्युलेटिंग, रेकॉर्डिंग कंपनी म्हणून सुरू केली गेली। IBM चे संपूर्ण नाव आंतरराष्ट्रीय बिझनेस मशीन कॉर्पोरेशन आहे, म्हणजेच इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स कॉर्पोरेशन। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय बीट म्हणजे काय? तर मित्रांनो, बीट हे एक संगणक स्मृतीमधील सर्वात लहान एकक आहे। जसं आपण किलोग्राम, मीटर, सेंटीमीटर हे एकक वापरतो, तशाच प्रकारे कॉम्प्युटर मधील वापरण्यात येणारं एकक आहे बीट। त्यानंतर 41वा प्रश्न विचारलाय मायक्रो प्रोसेसरचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो, मायक्रो प्रोसेसरचा शोध इंटेलने लावला होता। जगात मुख्यत्वे 2 प्रमुख मायक्रो प्रोसेसर उत्पादन कंपन्या आहेत, इंटेल आणि AMD। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच की माहिती तंत्रज्ञान यावरती आधारित अतिशय महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे बघितलेली आहेत। आता आपण बघूया की सामान्य विज्ञान या सेक्शनवरती कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि कसं त्यांना सॉल्व करायचं। आता इथपर्यंत आपण संपूर्ण विश्लेषणासह उत्तर बघितले। आता आपण MCQs डिस्कस करूया। तर मित्रांनो, सामान्य विज्ञानावर आधारित पहिला प्रश्न विचारलाय हवेचा दाब मोजणाऱ्या उपकरणास काय म्हणतात? आणि पर्याय दिलेत हवा दाब मापी, तापमापी, पर्जन्यमापी, सिस्मोग्राफ। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ, म्हणजेच की हवादाब मापी हे हवेचा दाब मोजणाऱ्या उपकरणास म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय काजवा ट्यूबलाइट्स हे डॅश डॅश प्रकाशाचे स्रोत आहेत। पर्याय दिलेत उष्ण, शीत, नैसर्गिक, कृत्रिम। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे की काजवा ट्यूबलाइट्स हे शीत प्रकाशाचे स्रोत आहेत। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय मोटारसायकलीचा आरसा कसा असतो? सपाट असतो, भरीव गोल असतो, बहिर्गोल असतो की अंतर्गोल असतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे की मोटारसायकलीचा आरसा बहिर्गोल असतो। त्यानंतर प्रश्न विचारलाय दाताचे डॉक्टर कोणता आरसा वापरतात? बहिर्गोल, सपाट, भरीव गोल आणि अंतर्गोल। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, म्हणजेच की अंतर्गोल। अंतर्गोल आरशातील प्रतिमा डॅश डॅश व डॅश डॅश असते, म्हणजेच की कशी असते? तर पर्याय दिलेत सुलटी व लहान, सुलटी व मोठी, बहिर्गोल आणि अशास्त्रीय। तर मित्रांनो, लक्षात ठेवा की अंतर्गोल आरशातील प्रतिमा सुलटी व मोठी असते। त्यानंतर सामान्य विज्ञान या सेक्शनवर आधारित पुढचा प्रश्न विचारलाय सुलटी व लहान प्रतिमा कोणत्या आरशात मिळते? अंतर्गोल, सपाट, बहिर्गोल आणि अशास्त्रीय। तर याचं उत्तर आहे की सुलटी व लहान प्रतिमा बहिर्गोल आरशात मिळते। पुढचा प्रश्न विचारलाय चुंबकाची स्थिर राहण्याची दिशा कोणती असते? पर्याय दिलेत पूर्व पश्चिम, आग्नेय नैऋत्य, वायव्य ईशान्य। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे की चुंबकाची स्थिर राहण्याची दिशा दक्षिणोत्तर असते। चुंबकाचा उपयोग डॅश डॅश मध्ये केला जातो। पर्याय दिलेत गणकयंत्र, मळणी यंत्र, होकायंत्र, कल्टिवेटर। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे की चुंबकाचा उपयोग होकायंत्रामध्ये केला जातो, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर क। त्यानंतर 9वा प्रश्न विचारलाय गॅसची ज्योत जळते लाकूड हे प्रकाशाचे कोणते स्रोत आहेत? पर्याय दिलेत उष्ण, शीत, समशीतोष्ण यापेक्षा वेगळे। तर मित्रांनो, गॅसची ज्योत जळते लाकूड हे प्रकाशाचे उष्ण स्रोत आहेत, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। 10वा प्रश्न विचारलाय दाढी करण्यासाठी वापरण्यात येणारा आरसा कोणता असतो? अंतर्गोल, बहिर्गोल, सपाट आणि भरीव तर मित्रांनो, दाढी करण्यासाठी वापरण्यात येणारा आरसा अंतर्गोल असतो। पुढचा प्रश्न विचारलाय काच हा उष्णतेचा काय आहे? सुवाहक आहे की दुर्वाहक आहे की अर्धवाहक आहे की यापेक्षा वेगळे? तर मित्रांनो, काच हा उष्णतेचा दुर्वाहक आहे।
12वा प्रश्न विचारलाय, गव्हापासून पाव तयार करताना कशाचा वापर करतात? बोरिक ऍसिड, ब्लिचिंग पावडर, ईस्ट, धुण्याचा सोडा. तर मित्रांनो, गव्हापासून पाव तयार करताना ईस्टचा वापर करतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर क. खडकातील सजीवाच्या अवशेषाला काय म्हणतात? जीवाश्म, जीवाणू, पुरावशेष, खडक अवशेष. तर याचं उत्तर आहे की खडकातील सजीवाच्या अवशेषाला जीवाश्म असे म्हणतात. 14वा प्रश्न विचारलाय, काही स्थायू पदार्थाला उष्णता दिली असतात या अवस्थेतून जातो. म्हणजेच की कोणत्या अवस्थेतून जातो? तर पर्याय दिलेत, स्थायू द्रव वायू, स्थायू वायू द्रव, वायू द्रव स्थायू, द्रव स्थायू वायू. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे की काही स्थायू पदार्थाला जर आपण उष्णता दिली तर ते पदार्थ स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थेत जातो. म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ. 15वा प्रश्न विचारलाय, ज्या स्थायूचे उष्णतेमुळे द्रवात रूपांतर न होता थेट वायूत रूपांतर होते त्यांना काय म्हणतात? आणि पर्याय दिलेत, उत्क्लनशील, संप्लवनशील, गोठनशील आणि वरील सर्व. तर मित्रांनो, ज्या स्थायूचे उष्णतेमुळे द्रवात रूपांतर न होता थेट वायूत रूपांतर होते त्यांना संप्लवनशील असे म्हणतात. त्यानंतर 16वा प्रश्न दिलाय की डॅश हा संप्लवनशील पदार्थ आहे. पर्याय दिलेत, आयोडीन, साखर, कापूर आणि पर्याय ड दिलाय अ व क. तर मित्रांनो, आयोडीन आणि कापूर हे दोन्ही देखील संप्लवनशील पदार्थ आहेत. म्हणजे त्याचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. तर मित्रांनो, सामान्य विज्ञान या सेक्शनवर आधारित 17वा प्रश्न विचारलाय, चुंबक हा विशिष्ट दिशा दर्शवितो, तर एका मोठ्या चुंबकाचे 2 तुकडे केले तर तो कोणती दिशा दर्शवेल? आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत. ते 2 तुकडे वेगवेगळ्या दिशा दर्शवितील, ते दोन्ही तुकडे पूर्वीच्याच दिशा दर्शवितील, ते दोन्ही तुकडे पूर्वीच्या दिशांच्या विरुद्ध दिशा दर्शवितील, ते दोन्ही तुकडे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या दिशा दर्शवितील. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की चुंबक हा विशिष्ट दिशा दर्शवितो, त्याचे जर आपण 2 तुकडे केले तर ते दोन्ही तुकडे पूर्वीच्याच दिशा दर्शवितील. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय, समुद्र सपाटीपासून वर जाताना हवेचा दाब काय होत जातो? वाढत जातो, कमी होत जातो, तेवढाच राहतो, कमी जास्त होत राहतो? तर मित्रांनो, समुद्र सपाटीपासून वर जाताना हवेचा दाब कमी होत जातो. 19वा प्रश्न विचारलाय, डॅशचे भौतिक किंवा रासायनिक अपघटन होत नाही. मूलद्रव्याचे, संयुगेचे, मिश्रणेचे आणि प्रतिमेचे. तर मित्रांनो, मूलद्रव्याचे भौतिक किंवा रासायनिक अपघटन होत नाही. म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश हे अणूमधील ऋणप्रभारित कण होत. पर्याय दिलेत, रेणू, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. आणि याचं उत्तर आहे की इलेक्ट्रॉन हे अणूमधील ऋणप्रभारित कण होत. म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. त्यानंतर 21वा प्रश्न विचारलाय, अणूमधील धनप्रभारित कणांना काय म्हणतात? रेणू, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. तर मित्रांनो, जाणून घ्या की अणूमधील धनप्रभारित कणांना प्रोटॉन असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न विचारलाय, एक मनुष्य अ ते ब हे सरळ अंतर चालत गेला, हे डॅश गतीचे उदाहरण आहेत. पर्याय दिलेत, परिवलन गती, स्थानांतरणीय गती, परिभ्रमण गती आणि कंपन गती. तर मित्रांनो, अतिशय सोपं उत्तर आहे. एक व्यक्ती जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर ती कोणती गती झाली? स्थानांतरणीय गती. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय, परिवलन गतीचे उदाहरण कोणते आहेत? आणि या ठिकाणी तुम्हाला 4 उदाहरण दिलेले आहेत. पर्याय बघा, धावती आगगाडी, शिवणयंत्राची सुई, पवनचक्की, घड्याळातील लंबक. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे की परिवलन गतीचे उदाहरण आहे पवनचक्की. पुढचा प्रश्न विचारलाय, तंबोऱ्याची तार छेडली असता कोणती गती निर्माण होते? पर्याय दिलेत, परिवलन, स्थानांतरणीय, कंपन, परिभ्रमण. तर मित्रांनो, तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल की आपण जेव्हा आपला मोबाईल व्हायब्रेट या मोडवर ठेवतो तेव्हा कोणाचाही फोन आल्यानंतर मोबाईल काय करतो? व्हायब्रेट करतो. म्हणजेच की त्याच्या आजूबाजूला काय होते? कंपन गती निर्माण होते. तर तशाच प्रकारे जेव्हा पण तंबोऱ्याची तार छेडली जाते तर तेव्हा पण ते काय होते? जागीच हलते. बरोबर, म्हणजेच त्या ठिकाणी व्हायब्रेशन निर्माण होतात आणि त्यालाच कंपन गती असे म्हणतात. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर क. पुढचा प्रश्न विचारलाय, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे हे कोणत्या गतीचे उदाहरण आहेत? पर्याय दिलेत, परिवलन, स्थानांतरणीय, कंपन आणि परिभ्रमण. तर मित्रांनो, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे हे परिभ्रमण गतीचे उदाहरण आहेत. म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. पुढचा प्रश्न विचारलाय, न्यूटनने डॅश गतीविषयक नियम मांडले. तर मित्रांनो, न्यूटनने 3 गतीविषयक नियम मांडले. 27वा प्रश्न दिलाय, न्यूटनचा डॅश नियम जडत्वाशी संबंधित आहे. चौथा, तिसरा, दुसरा आणि पहिला. तर न्यूटनचा जो पहिला नियम आहे तर तो जडत्वाशी संबंधित आहे.
क्रियाबल व प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात परंतु त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध आहे आणि आपल्याला सांगायचं आहे की हा न्यूटनचा कितवा नियम आहे आणि यासाठी पर्याय दिलेत आर्किमिडीसचे तत्व, न्यूटनचा तिसरा नियम, जडत्वाचा सिद्धांत, न्यूटनचा दुसरा नियम। तर मित्रांनो हे जे या ठिकाणी दिलेलं आहे की क्रियाबल व प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात परंतु त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध आहे, हा न्यूटनचा तिसरा नियम आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय वेगात असलेल्या बसचे ब्रेक अचानक दाबल्यास काय होते? प्रवासी पुढे ढकलले जातात। अतिशय सोपा प्रश्न होता, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। तिसरा प्रश्न विचारलाय वरील उदाहरण कशाचा नियम दर्शविते? आर्किमिडीज, जडत्व, न्यूटन आणि गॅलिलिओ। म्हणजेच या ठिकाणी हा जो 29वा प्रश्न दिलेला आहे की वेगात असलेल्या बसचे ब्रेक अचानक दाबल्यास प्रवासी पुढे ढकलले जातात, तर आपल्याला सांगायचं आहे की हे उदाहरण कोणता नियम दर्शवतो? तर मित्रांनो हे जे उदाहरण दिलेलं आहे तर ते जडत्वाचा नियम दर्शवतो। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ब। अशाच प्रकारे सामान्य विज्ञान या सेक्शनवरती आधारित पुढचे प्रश्न डिस्कस करूया। तर या ठिकाणी बघा 31वा प्रश्न विचारलाय धरणात साठवलेले पाणी कोणत्या ऊर्जेचे स्रोत आहेत? स्थितीज, गतीज, अपारंपरिक, सौर। तर मित्रांनो धरणात साठवलेले पाणी स्थितीज ऊर्जेचे स्रोत आहेत, म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ। धावती बस हे या ऊर्जेचे उदाहरण आहेत, स्थितीज, गतीज, अपारंपरिक, सौर ऊर्जा। तर धावती बस हे गतीज ऊर्जेचे उदाहरण आहेत। सामान्य विज्ञानवरती आधारित पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय ऊर्जेची निर्मिती किंवा नाश करता येते का? नाही मित्रांनो, अतिशय सोपा आहे आणि नेहमीसाठी लक्षात ठेवा की एनर्जी नायदर बी क्रिएटेड और नॉर बी डिस्ट्रॉय, म्हणजेच की ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ब। पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय क्ष किरण हे काय असतात? पर्याय दिलेत प्रभार सहित, धन प्रभारित, प्रभार रहित, ऋण प्रभारित। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे की क्ष किरण हे प्रभार रहित असतात, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर क। 35वा प्रश्न विचारलाय कॅथोड किरण हे काय असतात? पर्याय दिलेत धन प्रभारित, ऋण प्रभारित, प्रभार रहित, अप्रभारित। तर मित्रांनो कॅथोड किरण हे ऋण प्रभारित असतात, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। मित्रांनो ऋण म्हणजे काय? वजाबाकी आणि धन म्हणजे काय? बेरीज। तर कॅथोड किरण जे असतात ते ऋण प्रभारित असतात। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय प्रकाश संश्लेषण क्रियेत कोण मुक्त होतो? नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन। तर मित्रांनो प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन मुक्त होतो। पुढचा प्रश्न विचारलाय वनस्पती कशाच्या सहाय्याने स्वतःचे अन्न तयार करतात? पर्याय दिलेत हरितगृहे, हरितद्रव्य, पीतद्रव्ये, श्वेतद्रव्ये। तर मित्रांनो वनस्पती हरितद्रव्याच्या सहाय्याने स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतात, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। 38वा प्रश्न विचारलाय प्रकाश संश्लेषण क्रियेत डॅश डॅश ऊर्जेचे डॅश डॅश ऊर्जेत रूपांतर होते। पर्याय दिलेत रासायनिक प्रकाश, प्रकाश रासायनिक, स्थितीज ऊर्जेचे गतीज ऊर्जेत, गतीज ऊर्जेचे स्थितीज ऊर्जेत। तर मित्रांनो लक्षात ठेवा की प्रकाश संश्लेषण क्रियेत प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत होत असते, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य दाता असे म्हणतात, म्हणजेच की त्या रक्तगटाचा रक्त सर्व रक्तगटाला चालतो आणि यासाठी 4 पर्याय दिलेत ओ, ए, बी, ए आणि बी। तर मित्रांनो लक्षात ठेवा की ओ जे रक्तगट आहे तर तो युनिव्हर्सल डोनर आहे, म्हणजेच की सर्व योग्य दाता आहे। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय सर्व योग्य ग्राही रक्तगट कोणता आहे? पर्याय दिलेत ओ, ए, बी, ए आणि बी। तर मित्रांनो सर्व योग्य ग्राही रक्तगट ए बी आहे। 41वा प्रश्न विचारलाय कोणत्याही रक्तगटाची व्यक्ती कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला रक्तदान करू शकत नाही असे नाही हे विधान आपल्याला सांगायचं आहे। दिलेलं जे विधान आहे ते चूक आहे की बरोबर आहे की अनिश्चित आहे? तर मित्रांनो कोणत्याही रक्तगटाची व्यक्ती कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला रक्तदान करू शकते का? नाही, म्हणजेच या ठिकाणी हे विधान कसं आहे? चूक आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय युरिया, पोटॅश खत ही कोणती खते आहेत? पर्याय दिलेत नैसर्गिक खते आहेत, सेंद्रिय आहेत, रासायनिक की अरासायनिक। तर मित्रांनो युरिया, पोटॅश खत हे रासायनिक खते आहेत, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय कंपोस्ट खत, सोनखत ही कशी खते आहेत? पर्याय दिलेत कृत्रिम, सेंद्रिय, रासायनिक, असेंद्रिय। तर मित्रांनो कंपोस्ट खत, सोनखत ही सेंद्रिय खते आहेत, म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब।
या वनस्पती उत्पादनाच्या कृत्रिम पद्धती आहेत. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेत आणि त्यापैकी आपल्याला सांगायचं आहे की कृत्रिम पद्धती कोणती. तर दाब कलम, छाट कलम, ऊती संवर्धन आणि ड पर्याय दिलाय वरील सर्व. तर मित्रांनो, दाब कलम, छाट कलम, ऊती संवर्धन या तिन्ही देखील वनस्पती उत्पादनाच्या कृत्रिम पद्धती आहेत. म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. पुढचा प्रश्न विचारलाय, संकरित वनस्पतीचे उत्पादन असे केले जाते. पर्याय दिलेत कलमाद्वारे, मिश्र फलन, यादृच्छिक फलन आणि क्लोनिंग. तर मित्रांनो, लक्षात ठेवा की संकरित वनस्पतीचे उत्पादन कलमाद्वारे केले जाते. म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सामान्य विज्ञानवरती अतिसंभाव्य प्रश्न डिस्कस केलेले आहे आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे देखील घेतलेले आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण माहिती तंत्रज्ञान व सामान्य विज्ञान या दोन्ही सेक्शनवरती अशा प्रकारचे MCQs घेतले जे तुम्हाला येणाऱ्या पुणे महानगरपालिका सरळ सेवा भरती परीक्षेत विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा. आणि एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा की आम्ही तुम्हाला संपूर्ण सिलेबसचे व्हिडिओ लेक्चर्स देणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद मित्रांनो.